नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. कारण मित्रांनो, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये बंपर अशी वॅकन्सी निघालेली आहे. भारत सरकारचा हा परमनंट जॉब असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला 15 एप्रिल 2024 पर्यंत अप्लाय करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी सुपरवायझर, टेक्निशियन, फायरमन यासारख्या पदांसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे आणि यासाठी तुम्हाला पगार देखील खूप चांगला मिळणार आहे. जर तुमची 10वी 12वी ITI पदवी किंवा डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, 2024 मध्ये जर तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक संधी असणार आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, एकूण पदे किती असणार आहे, हे सर्व काही व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, पीडीएफ ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये या जागा निघालेल्या आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पोस्ट असणारी परमनंट अशी पोस्ट आहे. पगार देखील या ठिकाणी आपल्याला चांगला मिळणार आहे. यामध्ये सुपरवायझर टीओ प्रिंटिंग, त्यानंतर सुपरवायझर टेक कंट्रोल, सुपरवायझर OL लेव्हल, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग अँड कंट्रोल, फिटर, वेल्डर, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड इन्स्ट्रुमेंटेशन आणि फायरमन सारख्या महत्त्वपूर्ण पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. या ठिकाणी प्रत्येक पोस्टसाठी काय पगार दिला जाणार ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर टोटल किती वॅकन्सीज असणार आहे, ते वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलेलं आहे कास्ट वाईज असं तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. अशा टोटल 96 पदांसाठी या ठिकाणी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात आलेला आहे. मित्रांनो, इथे चेक करू शकता जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचे डिटेल्स या ठिकाणी दिले, तुम्ही हे चेक करू शकता. यानंतर मित्रांनो, सुपरवायझर टीओ प्रिंटिंगसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा होणं आवश्यक आहे, किंवा जर तुम्ही BE BTech केला असेल हे ज्या ब्रांच मेन्शन केलेलं आहे त्या ब्रांचमधनं तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. इथे वय जे आहे तुमचं कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. तुम्ही हे जे फर्स्ट आणि सेकंड नंबरचं जे पद आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरचं जे पद आहे ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल, यासाठी तुमचं वय जे आहे 18 ते 25 दरम्यान असावं आणि तुमचा ह्या ज्या ब्रांच मेन्शन केलेल्या ब्रांचमधनं ITI झालेला असावा, किंवा फुल टाइम जर तुम्ही प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त 4 नंबरच्या पदासाठी ज्युनियर टेक्निशियन फिटरचं पद आहे तर तुमचा ITI झालेला आहे, 18 ते 25 वर्ष तुमचं वय आहे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. सिमिलरली 5 आणि 6 पदासाठी पण तुमचं ITI होणं आवश्यक आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सुपरवायझर OL 7 नंबरचं जे पद आहे त्यासाठी तुमची मास्टर डिग्री होणं आवश्यक आहे हिंदी किंवा इंग्लिश या सब्जेक्टमधनं, आणि तुमच्याकडे 1 वर्षाचा ट्रान्सलेशनलचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. यानंतर तुमच्याकडे डिझायरेबल एक्सपिरियन्स असेल म्हणजे डिझायरेबल स्किल असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, नसेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर ज्युनियर ऑफिस असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असावं 55% मार्क घेऊन, आणि तुमच्याकडे टायपिंगचा जो स्पीड आहे तो 40 वर्ड पर मिनिट इंग्लिशमध्ये आणि 30 वर्ड पर मिनिट हिंदीमध्ये असणं आवश्यक आहे. तुम्ही पैकी एक टायपिंग स्पीड चा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. बाकी एज लिमिट काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे हे प्रत्येक पोस्ट वाईज या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही चेक करू शकता. नंतर मित्रांनो, जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी काही इम्पॉर्टन्स नोट्स या ठिकाणी दिले आहे ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. जर तुम्ही भारताचा नागरिक आहात तर तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी आपल्याला जी SPP-Hyderabad.spmcil.com ही जी संकेतस्थळ दिलं आहे, संकेतस्थळावरती 15 मार्च 2024 पासून 15 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन माध्यमातून अप्लाय करायचं. यानंतर मित्रांनो, या काही इम्पॉर्टंट डेट आहे. 15 मार्च 2024 ला अप्लिकेशन चालू झालेले आहे. 15 एप्रिल 2024 ही अप्लिकेशन करण्याची शेवटची डेट असणार आहे आणि तुमची जी एक्झाम आहे ती टेंटेटिव्हली मे किंवा जून 2024 मध्ये घेतली जाईल. या ठिकाणी मित्रांनो, वयोमर्यादा प्रत्येक पोस्ट वाईज वेगवेगळी असणार आहे, जे डिटेलमध्ये आपण वरती बघितलं. या व्यतिरिक्त जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी वयाची विशेष सूट दिलेली आहे. जसे SC ST असेल तर 5 वर्ष, OBC असेल तर 3 वर्षे, तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी डिटेलमध्ये बघू शकता. परीक्षा शुल्क या ठिकाणी SC ST फिजिकली डिसेबल्ड जे पर्सन आहे त्यांच्यासाठी मात्र 200 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे, आणि बाकी जे अनरिझर्व्ह EWS OBC चे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 700 रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून पे करायचं आहे. मित्रांनो, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असेल आणि या 1 वर्षात तुमचा परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाईल. सिलेक्शन प्रोसिजर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सुपरवायझर टीओ प्रिंटिंग टेक कंट्रोल हे जे पद आहे या पदासाठी 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा पेपर असणार आहे. यामध्ये 2 पार्ट असणार आहे, पार्ट ए, पार्ट बी. पार्ट ए साठी 4 सेक्शन आणि पार्ट बी मध्ये 1 सेक्शन असणार आहे. असे 120 क्वेश्चन तुम्हाला 150 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचा हा क्वेश्चन पेपर असणार आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन मध्ये प्रिंटिंग, कंट्रोल, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन आणि फायरमन हे जे पद आहे या पदासाठी देखील या ठिकाणी 2 पार्ट असणार आहे. पार्ट ए मध्ये 4 सेक्शन असणार आहे, पार्ट बी मध्ये 1 सेक्शन असणार आहे. 120 क्वेश्चन 150 मार्कला विचारले जातील आणि त्यासाठी 2 तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी फायरमनची जी पोस्ट आहे या पोस्टसाठी स्किल टेस्ट पण या ठिकाणी घेतली जाणार आहे.
नंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुपरवायझर ओएलची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी सिलेबस कसा असणार आहे, एक्झाम स्कीम कशी असणार आहे, 120 क्वेश्चन 120 मार्कला विचारले जाणार आहे आणि त्यासाठी देखील 2 तासाचा अवधी असणार आहे. यामध्ये एकच पार्ट असेल, त्याचे 4 सेक्शन असेल. सेक्शन वाईज या ठिकाणी टॉपिक दिलेला आहे, त्या टॉपिकचं प्रिपरेशन तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. मित्रांनो यामध्ये जी ज्युनियर ऑफिस असिस्टंट ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी 2 फेजेस असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची टायपिंग टेस्ट घेतली जातील. यामध्ये तुमचा इंग्लिशचा 40 वर्ड पर मिनिट किंवा हिंदीचा 30 वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड चेक केला जाईल आणि हे टायपिंग टेस्ट तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट या ठिकाणी होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेबस जो आहे, टॉपिक जे आहे ते या ठिकाणी दिलेले आहे. एकच पार्ट असणार आहे, त्याचे 5 वेगवेगळे सेक्शन असणार, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, कम्प्युटर नॉलेज, इंग्लिश लँग्वेज स्किल, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, रिजनिंग ऍप्टिट्यूड सारखे सब्जेक्ट असणार आहे. 150 क्वेश्चन असणार आहे, 150 मार्कला विचारले जातील. त्यासाठी 2 तासाचा अवधी मिळणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे त्या 2 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असणार आहे, हिंदी किंवा इंग्लिश. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर मित्रांनो ज्युनियर असिस्टंट या पदासाठी जे तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे ते टायपिंगचं स्पीड तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे ते पूर्णपणे तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या मार्कावरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे चेक करू शकता ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तुम्हाला एक कट ऑफ मार्क असणार आहे. ते कट ऑफ मार्क काय असणार आहे तर जनरल ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट त्यांना 55%, ओबीसीसाठी 50% आणि एससी/एसटी कॅटेगरीसाठी 45% मार्क मिळवणं अनिवार्य असेल. त्यानंतरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तसेच मित्रांनो वेळोवेळी याचं जे अपडेट आहे ते तुम्हाला वेबसाईट जी आहे spp.hyderabad.spmcil.com या संकेतस्थळावरती प्राप्त होणार आहे. तुम्ही चेक करू शकता. ऑनलाईन एक्झामिनेशनचं सेंटर जर तुम्ही बघितलं तर हैदराबाद, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बँगलोर आणि न्यू दिल्ली हे असणार आहे. याच्या व्यतिरिक्त जी ज्युनियर असिस्टंटची पोस्ट आहे त्याच्यासाठी जी टायपिंगची जी टेस्ट घेतली जाणार आहे त्या टायपिंगच्या टेस्टसाठी सेंटर फक्त हैदराबाद हे एकमेव सेंटर असणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बाकी नंतर मित्रांनो या कॅन्डिडेटसाठी काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये वाचायचं आहे. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमचे जे डिटेल्स आहे ते टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल. तो रजिस्ट्रेशन आयडी पासवर्ड टाकून तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून त्यामध्ये फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील किंवा बाकी डॉक्युमेंट असतील ते अपलोड करून तुम्हाला फीस पे करायची आहे आणि त्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला जाईल. ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी 15/4/2024 ही शेवटची डेट असणार आहे. ऍप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन माध्यमातून करायचं आहे. यामध्ये फोटोग्राफ, सिग्नेचर, साईज काय असली पाहिजे हे सारे डिटेल्स या ठिकाणी दिले आहे. डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे हे सारे डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर कॅन्डिडेटला मी रिक्वेस्ट करेल ऍप्लिकेशन करण्या अगोदर हे सारे डिटेल त्यांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला spp.hyderabad.spmcil.com या संकेतस्थळावरती जायचं. त्यानंतर तुमच्यासमोर एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अप्लाय ऑनलाईन तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून तुमचा फॉर्म फी भरून कंप्लीट करायचा आहे. हे तुम्ही डिटेल्स या ठिकाणी बघू शकता. पेमेंट जे आहे ते मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून करायचं आहे, ज्यामध्ये डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट थ्रू देखील तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. यानंतर मित्रांनो या ठिकाणी काही गाईडलाईन दिलेला आहे. डॉक्युमेंट कसं अपलोड केलं पाहिजे, सिग्नेचर कशी अपलोड केली पाहिजे त्या तुम्ही डिटेल्समध्ये वाचायचे आहे. आणि मित्रांनो यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर प्रत्येक पोस्ट वाईज सिलेबस कसा असणार आहे तो सिलेबस देखील या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही इथे चेक करू शकता. जसं सुपरवायझर टीओ प्रिंटिंग टेक कंट्रोलची पोस्ट आहे तर त्यामध्ये जनरल अवेअरनेसमध्ये कोणकोणते टॉपिक विचारले जातील, इंग्लिश लँग्वेज स्किल टेस्टसाठी कोणते टॉपिक विचारले जातील, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूडमध्ये कोणते टॉपिक असतील, रिजनिंग ऍप्टिट्यूडमध्ये कोणते टॉपिक असतील, तर सारे डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता. तुम्ही या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेक करायच्या आहे. आणि जर मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याचबरोबर मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही ऍडव्हर्टाइजमेंट मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकली आहे. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.